कर, थांब कॅमेरावर कर. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. लीळांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन भावे. पुलकित भावी धरा, स्वामी श्री चक्रधरा. जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. दंडवत हो. महानुभाव शिवपुरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर. हा आश्रम अंजनगाव सोलजी जवळ असणार टाकरखेडा मोरे या ठिकाणी आलेला आहे. आपण रात्री वडनेर भोजनची लीळा बघितली. आज आपण दुसरी लीळा बघणार आहोत. तुम्हाला तर म्हणलं की आपण एखादं दुसरंच काहीतरी बघू, तर चला जे बघता येईल ते बघूया. दंडवत हो. मार्तंडा पांचाळेश्वर विधान सापरा ते सिद्धतुराव कथन. मार्तंड जो आहे ना, या मार्तंडाला बैसा म्हणायचे की मार्तंडाला काही गोंट करत नाही, आणि म्हणून मार्तंडाविषयी बाईसा काळजी करत होती. पण मार्तंड असा होता की तो चोर पण होता. लाडू खायचे असले ना तर लाडू तेवढेच असायचे, लाडूला लाडू घासायचा आणि भुगा खाऊन टाकायचा. चोरी पण करता आली पाहिजे माणसाला. काही लोकांना चोरी करता येत नाही, खोटं बोलता येत नाही, अनुगच ताण होता. महानुभावामध्ये एक कुशल शब्द आहे. जो कुशल आहे ना तो त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी व्यवस्थित करतो. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जे गुण स्वीकारले, धैर्य, औदार्य, गांभीर्य, चातुर्य. गुजरात भोरोची लीळा जर तुम्ही बघितली ना, त्यामध्ये हे सांगितलेले आहेत की हरिपाळाचे जे गुण होते ते सगळं स्वीकारलं. खिचडी आणि पापडाची आवडी, अशा प्रकारे मार्तंड होता. आणि तो मार्तंड मार्गात होता, पण मार्गासारखं न वागल्यामुळं फळ होत नाही मित्रांनो. पण नुसतं मार्गात राहिल्यामुळं सुद्धा फायदा होतो. मग तुम्ही झोपून राहिले तरी चालतं. आणि म्हणून काही अधिकारी लोक शेवटी का होईना त्याला भिक्षा देतात,
राय भाऊ, एखादं त्याला व्यसन पण असतं तरी राय भाऊ, कारण तिथं राहिल्यानंतर उठलं की दंडवतच करण, उठलं की उठा उठा देवाच म्हणन, घरी दुसरंच काहीतरी करण. उठला नाही का तो, दूध काढलं नाही का, शेतात गेला नाही का, तिथं तो सत्ताच गाजवा, दुसरंच काम करण. कोणी जर आपल्या पुढे घराच्या पुढे फोन झाला लावला की लगेच बघा, तुला कळत नाही का आमच्याच घराच्या पुढे फोन झाला होता का, तिकडे भांडणच करत. त्याच्यापेक्षा इथं राहिला ना, निर्दोष तरी राहील, तेवढंच तर गुमट होईल. सकळाच्या पायी माझे दंडवत. आणि म्हणून बरेच अधिकरण खूप काही सहन करतात, राहू द्या राहू द्या, इतकं सहन करून सुद्धा त्या व्यक्तीला मार्गाचं काही सहन होत नाही. ते शेवटी घरीच जायला लागतात. त्याला काय करणार मित्रांनो, घरी एवढा त्रास आहे मित्रांनो, तरी माणूस घरीच राहतो, मार्गात का नाही राहत. त्याला मार्गाला लागायचंच नसतं. मोक्ष मार्ग आहे हा, काटेरी मार्ग आहे. आपल्या पुढे काटे फेकणारे पण असतात आणि आपल्याला काटे बाजूला पण करावं लागतात. आणि म्हणून आपण मार्गाच्या नियमाने नाही राहिलं झालं तरी शांत आणि व्यवस्थित राहिलं पाहिजे. आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होणार नाही असं जर राहिलं तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला गोमट होणारच. मार्तंड त्रास देत होता, चोऱ्या करत होता, काहीतरी घोळ करायचाच, तरी सुद्धा त्याला काही ना काहीतरी फायदा व्हायचाच. म्हणून मार्गात कसाही व्यक्ती असो, जो मार्गात राहतो तो आपल्यापेक्षा 10 पट चांगला आहे. त्याला काही झालं की दर्शनच होतं ना, उठलं की. आणि जे खाणार आहे ते मार्गाचंच खाणार आहे. देवाचं अन्न आहे, भिक्षाचं अन्न आहे, त्यामुळे सात्विकच विचार असणार. पण ते एकदम झडणार नाही, एकदम झाडल्या जाणार नाही. म्हणून तिकडले रस्तमाचे उठावे इथं होतात. आणि अचानक असा लाट कशी येते अशी होती की नाही, तसा तो अचानक तिकडला संस्कार इथं जागृत होतो. हेलकावे बसतात माणसाला. आणि मग तुम्हाला असं वाटतं, अरे काय खरं नाही रे बुवा. मित्रांनो, हेच तर खरं आहे की कमसे कम तो परीक्षेत तरी बसला, परीक्षा द्यायला लागलाय. आपण तेही करत नाही. आणि परीक्षेला बसणं हे उचित आहे. शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा सुद्धा असतात, मधातच येतात त्या. जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला हे फ्री ते फ्री वगैरे वगैरे असतात, ते एक्स्ट्रा असतात. आणि जर समजा तुम्ही त्या परीक्षेला बसले आणि तो अभ्यास करून जर समजा तुम्ही तिथे गेले, उदाहरणार्थ नवोदय विद्यालय म्हणून एक आहे, त्याला जर नंबर लागला तर ते सगळं फ्री वगैरे वगैरे असं काही सरकारची शाळा आहे. पण त्याचा तो अभ्यास करावा लागतो, तेव्हा नंबर लागतो. अभ्यास न करता, काही न करता नाही लागणार. पण एवढं शाळात राहिलं तरी चांगलं आहे. काही ना काहीतरी कानावर शब्द पडतात. जरी तुम्हाला वाचता येत नाही, लिहिता येत नाही, काहीच करता येत नाही, तरी तुम्हाला जनजन म्हणता येईल. का बरं? तुम्ही रोज ऐकत असता. आणि मग ते म्हणायला लागले की तुम्हाला लगेच यायला लागेल. तसंच आहे मार्गात. तुम्ही जर राहिले आणि जर समजा तुम्हाला काहीच येत नाही, लिहिता वाचता येत नाही, काहीच नाही, तरी तुम्हाला संध्याकाळचा पूजा अवसरी संध्या सुवेळ समय तुम्ही म्हणायला लागणार. आणि म्हणून नुसतं राहिलं तरी फायदा आहे मित्रांनो. आणि म्हणून तो 45 वर्ष दिला मी तुम्हाला सांगणार आहे की मार्तंड तो 45 वर्षाला देवाने पाठवला. नियम सांगितले की तू अशा अशा नियमाने राहा, तुला एक चांगल्या प्रकारे सिद्ध आश्चर्य दिसेल. पण हे बघ,
काही बोलू नको, काही म्हणू नको, तू शांत राहा. नियम सांगितले ना, मग राहायला पाहिजे ना शांत. जो अशांत आहे तो शांत होतच नाही, काय करावं. आणि म्हणून ती कथा, ती लीळा या ठिकाणी मी सांगत आहे. मार्तंडाईचे म्हणती, मार्तंड काय म्हणतात बघा. हे गोसावी कवना काही करीती, ही गोसावी कवना काही करीती. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बऱ्याच जणांना काही काही देऊन टाकतात. औदार्य गुण आहे स्वामीकडे, हे की नाही, देऊन देतात. कवना काही करीती, कवना काही करीती. आता ज्याच्याकडे औदार्य गुण आहे, द्यायची अशी इच्छा आहे, बस काही असलं आपल्या जवळ कळून त्याला देऊन टाकतो. हा काय म्हणतो, महाराज तुम्ही याला देता, त्याला देता, याला देता, त्याला देता. अरे उगाच देत नाही ना, त्याच्याजवळ काही गुण आहेत ना, आणि म्हणून त्याला द्यावे द्यावे ऐसे वाटे. ज्या वेळेस भीमकाच्या दरबारामध्ये खूप सुंदर वेळ आहे, कौंडण्यपूर अमरावती, भाट लोक आले, स्तुती गुणानुमोदन करायला लागले श्रीकृष्ण भगवंताचं. आणि मग श्रीकृष्ण भगवंताचं गुणानुमोदन करत आहेत. आधी ते भीमकाचं करतात, भीमक राजाचं करतात. आमचा राजा असा, आमचा राजा तसा, शौर्यवान पराक्रमी, एवढे युद्ध केले, एवढे करायचे आहे, हे जिंकायचं आहे, ते जिंकायचं आहे. राजा फुगून जातो आणि आपल्या गळ्यामध्ये हात घालतो आणि अशी मोत्याची माळ काढून त्या गाणारला देऊन टाकतो. का देतो, द्यावे द्यावे ऐसे वाटे. ज्या माणसाला देण्याची इच्छा नाही तो सुद्धा देतो. पण का देतो, भाट लोक अमक्या पाटलाच्या नावानं. खरं की नाही, वासुदेव पाहिले तुम्ही, सकाळी सकाळी तुमच्या घरोजात येतात, श्यामरावाच्या नावानं तुमचं कुळ सांगतात. श्यामराव पाटील घरात पेपर घेऊन बसलेला असतो, कधी कोणाला काही देणार नाही. बाबा आला की दरवाजा लावून देतो, थोडीशी खिन ठेवलेली आहे, गेलं का आहे गेलं का आहे बघण्यासाठी. आमचे श्यामराव पाटील असे जणू काही श्याम कर्ण दान देणारे, कर्णासारखे दानी. श्यामराव पाटील फुगायला गेला, खरं की नाही. गावात असे त्यांचं वागणं, जसे कर्णावाणी त्यांचं गाणं. आता ते भाट लोकांना काही सांगायची गरजच नाही, ते बराबर पोवाडा गाणं सुरू करतात. श्यामराव पाटलाने थोडसा दरवाजा उघडला. का उघडला, त्यांनी त्याची स्तुती केली ना, त्याला बरं म्हटलं. अहो, एखाद्या पाटलाची स्तुती केली, एखाद्या पाटलाला बरं म्हटलं तर तो कधी न देणारा माणूस खिशामध्ये हात घालतो. मग कवच कुंडल दान देणारा कर्ण, तसे आमचे श्यामराव पाटील. आता कवच कुंडल ज्याने दान केले आणि श्यामराव पाटला सोबत त्याची गाठ बांधली, तर हा 1 रुपया काढणार होता बाबाला द्यायला चाळून. पण आता कर्णासोबत जोड बांधलेली आहे, तर आता त्याला 101 काढावं लागेल ना. नाही तो काय म्हणेल, कर्णाचे श्याम कर्ण काळे तर नाही ना. काळे ती काय, खरं की नाही, म्हणजे हा काळा पैसा आहे काय, असं होऊन जाईल. आणि म्हणून तो 101 काढतो आणि त्या भाटाला देतो. का दिले, द्यावे द्यावे ऐसे वाटे. त्याला बरं म्हटलं ना. तसं मार्गात राहून काय परमेश्वराचं गुणानुमोदना स्तुती, जसे भंडारेकरांनी केली, स्तुती करा, गुणानुमोदन करा. कोणाचं, देवाचं. जर तुम्ही गुणानुमोदन केलं, स्मरण केलं, चिंतन केलं, भोग केला,
द्यावे द्यावे ऐसे वाटे. कोणाला देव वाटणार होता? देवाला. तुम्ही नाव कोणाचं घेताय? या पाटलाचं घेताय का? आणि 101 रुपयामुळे घेताय का? नाही, काही गरज नाही आम्हाला. मग आम्हाला देवाचं नाव घ्यायचंय. आम्हाला देवाकडनं पाहिजे, देव पाहिजे म्हणून गाये. काय तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी है ना, परमेश्वर अवतार. द्यावे द्यावे ऐसे वाटे. देवाला सुद्धा तुम्हाला द्यावंच वाटतं, पण तुम्ही काहीच करा ना. इथली काळी इथंही ठेवा ना, तरी पण ते म्हणतो राहू द्या, आपलाच आहे. जरी समजा आपला है ना कुत्रा आतमध्ये आहे गेटच्या, पण तो काहीच कामाचा नाही. कोणाला भुकणं, कोणाला काही संरक्षण करणं काहीच होईना. पण बाहेरचे कुत्रे आले 2-3 आणि त्याला गुरकाय लागले, तर तुम्ही काय करत म्हणजे सारख्या बाजूला तुम्ही हे आमचं कसं का होईना आहे ना, त्याचा तुम्हाला अभिमान येतो की नाही? तसं हे उघडे नागवी दिसत असती पर्यंची कवनाही वास पाहू नये. हे जे कोणी आहेत ते तुम्ही साधन काय, हे कसे का असणार, हे आपल्यासाठी चांगलं आहे, ते आपल्याला वंदनीय आहे. आणि म्हणून जे मार्गस्थ आहेत, मार्गात आहेत, त्यांना काहीतरी फायदा होणारच. पण हा मार्तंड काय म्हणतो, महाराज मला काहीच होत नाही म्हणे, तुम्ही कोणाला काही देता, मला काहीच देईना तुम्ही. असा हा आता देवाला बनत आहे. का वाटतच ना. आता काही लोकांना कसं वाटतं, पाल म्हणजे काही करणार नाही, काय नाही, मला पान फुलवा, मी बसले इथं, मला हार घाला. अरे तू काहीच करायला तयार नाही, उठायला तयार नाही, झाडायला तयार नाही, आणि शेवटी यायचं मला हार घाला. कसं काय घाला? आणि ज्याने आजपर्यंत झाडले त्याला घाला. नाही तर काही लोक नुसते देतात पाहतो शेवटी, हा आलेच. अरे मग हे जे झाडणारे हे काय म्हणतात, आलं हे कोण आलं रे, आणलं की वर गेलं म्हणे. खरे खोट आहे. पण जिथं नीती आहे ना त्याला ते भेटणारच, परमेश्वर त्याला ते देणारच आहे. त्यामुळे काही प्रश्न नाही, तोंड जाऊ द्या, काही गरज नाही आपल्याला, आपल्याला देव देणार आहे असा प्रकार आहे. पण हा देवालाच म्हणतो, महाराज तुम्ही मला काही देत नाही, सगळ्यांना देता म्हणे तुम्ही, मला काही देणं झालं. हा मार्तंड म्हणतोय. मला काहीच नाही म्हणे, मला आपल्यापासून मिरीत आहे, तुम्ही सगळ्यांना देता, मला काही द्या ना. मग असंच का, जे हरी पलंगावर येऊ द्या घरी, घरची देत नाही चहा घरी लवकर, चहा देत नाही तोंड धुतल्याशिवाय, आणि तू म्हणतो येऊ द्या घरी. खरं खोटे. अरे दारात आल्याशिवाय दूध भेटत नाही. तो म्हणतो दूध आलं, त्याला ते बघून घेऊन बाहेर यावं लागतं, टाका, ते फुकट नाही. खरं की नाही? म्हणून घरी राहून जो होत नसतं मित्र, बाहेर यावं लागतं. मग बाईसा सुद्धा असंच म्हणते, आमच्या मार्तंडाला काही नाही, आमच्या मार्तंडाला काही गुंत होत नाही, मार्तंड घेता, मार्तंडाला काही देत नाही असं म्हणतात. कारण तो बाईसाच्या पुढे पुढे करतो आणि देवाच्या करत नाही. बाईसाला भाजी आणून देईल, बाईसाला पाणी आणून देईल, आणि बाईसाची पिशवी मारतो, पिशवीत ते पैसे गायब करतो. आणि बाईसा म्हणते आमचा मार्तंड लय चांगला आहे. हा हा हा, तुला काय माहितीये काय केलं त्याने? काही नाही, देवाने ती पिशवी आणली, बाई हे बघा तुमचीच आहे का? हो ना बाबा, असा आहे तुमचा मार्तंड, द्या काढून, कवडच सहन करणार. खरं खोटं. 100 रुपये माफ केले ना शिशुपालाचे, तरी सुद्धा आवरच ना भाऊ. अरे तू कुठून आला आणि कसा आला आणि काय काय केलंय मला माहित नाही का? देव म्हणले आवर स्वतःला, आता संपलं तुझं, वचनातून बाहेर निघणार आहे का नाही? शिशुपाल निंदा करिता, तया कुळाक्षय होय त्वरिता, पाठी काय करतील यमदूत. निंदा करताना कुळाचा नाश झाला. श्रीकृष्ण भगवंतांनी तिचं शिर काढलं, यज्ञात टाकलं.
हे लक्षात घ्या मित्रांनो, शास्त्र खूप क्लिष्ट आहे. आणि म्हणून मार्तंड म्हणते मला काही होत नाही. बाईसा सुद्धा मार्तंडाला तुम्ही काही देत नाही. अहो का देत नाही? तुम्ही काम केलं तुम्हाला पगार कोण देत नाही? कितीही जाईल माणूस असू द्या, ज्यांनी काम केलं ना त्याचे पैसे कोणी बुडवत नाही. आणि जो काम केलेले पैसे बुडवतो तो माणूस तरी कुठे हो? तिथं जनावर बी नाही. जनावर तरी एकमेकाला त्या ठिकाणी हे करतात. ज्या बिचाऱ्याने शेतामध्ये काम केलं, कष्ट केले, जर त्याचे पैसे जर तुम्ही नाही दिले तर तो माणूस तरी आहे का? आणि त्याची इथं माणसं जातील का तरी? म्हणून जे केलंय ना त्याचा मोबदला तुम्हाला भेटत असतो. इथली गाडी तुम्ही इथे ठेवली मार्गामध्ये तरी तुम्हाला त्याचा मोबदला मिळणार म्हणजे मिळणार, त्यात मुळीच शंका नाही. पण मार्गाचं साधूचं सेवादास्य हे मोचक आहे मित्रांनो. हे दास्य मोचक सांगितलं. कोण कसे त्याच्यापेक्षा आपल्याला देवाने काय सांगितलं हे बघा मित्रांनो. ही नवीन गतीची नाही. शेतीमध्ये लावलं तर उगत की नाही, तसंच आहे. म्हणून हे जर तुम्ही केलं, यांना जर दिलं घेतलं तर उगणारच आहे. तर बाकी तुमचा प्रश्न. एक दिवशी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मार्तंडाला काय बोलतात? मार्तंडा तुम्ही पंचाळेश्वराला जा बरं. बाईसाबी म्हणते मला तुम्हाला काही गुमट होत नाही. आम्हालाही तुम्ही म्हणता की महाराज मला काही गुमट करत नाही, मला काही देत नाही. एखादं काही आहे ना सिद्ध साधकासारखी काही देऊन द्या मला. देव म्हणतात पोरा जीवा विज्ञान देऊ नये. याला विज्ञान दिलं नाही काही करण. विज्ञान नाही दिलं तरी तुम्हाला सांगतो थोडस काही यायला लागलं केलं कोणाचे काही बघायला लागले, हात करायला लागले, दाखवायला लागले. देवाने सांगितलं का भविष्य बघितले. आणि आपल्याला कळायला पाहिजे की आपलं भविष्य कोणाला कळत? आपण भविष्य बघायला पाहिजे का? आपण तसेच घेते देते दोही नरकासी जाते. आमच्या देवाने अंधश्रद्धेला त्या ठिकाणी ठिकाणा ठेवलेला नाहीये. म्हणून अंधश्रद्धा डोक्यातून पूर्ण काढून टाका. कोणाला कोणाचं भविष्य कळत नसतं. स्वतःचं भविष्य कळत नाही. आपल्या दुपारच्या पाऱ्यामध्ये आपली फाटकी वही घेऊन गावामध्ये फिरायचं. सगळे शेतात गेल्यावर लोक काय तर म्हणा जोशी आला. फक्त बायांनाच एवढं करायचं, कारण घरी धनी नसतो आणि बायांना काही काम नसतं. म्हणजे 11 वाजता ठेवावं लागतात. म्हणून 11 रुपये ठेवते. 11 जणी बनवते ना ती. निघला कसा रोज निघला गेला घरी. हे कुठं कळतं कोणाला? आणि म्हणून कधी कोणाचं भविष्य बघायचं नाही. पण देव म्हणतात तुम्ही पंचाळेश्वरला जा आणि त्या ठिकाणी राहा. 3 पहार विजन करा. सकाळी दुपारी आणि संध्याकाळी विष्णाला जाऊन बसत जा आणि संध्याकाळी या ठिकाणी येऊन विश्रांती करत जा. असं देव नियम सांगत आहेत. कोणाला? मार्तंडाला. नियमांचं पालन केलं तर मित्रांनो आपल्याला सिद्धी बांधतेच म्हणजे चकारपूर्वक. अष्टप्रचं आचरण केलं तर आपल्याला देव होतोच. का होणार नाही? तयासी पुनरुपी परमेश्वर आपला संबंध देती. पण असती परी, खाण्याची परी, राहण्याची परी, वागण्याची परी, चालण्याची परी, उठण्याची परी, झोपण्याची परी. परी म्हणजे असती परी. जो परीवर नाही त्याला सुद्धा लोक म्हणतात बाबा याचं काही खरं नाही, हा परीवर नाही. जो परीवर नाही ना त्याचं काही खरं नाही मित्रांनो. आणि म्हणून असती परी कम से कम 1-2 वेळ या त्या ठिजे परिबंधू दिवस जाऊन दिजे. पण त्रिकाळ पूजा अवसर तरी करा जेणेकरून नरक तरी चुकतील. परमेश्वर होण्यासाठी तर काय काय आणि कसं कसं करावं लागतं हे तुम्हाला स्पष्ट तत्वज्ञानात समजणार आहे. पण आपण वाचलो तरी पाहिजे, नरकात तरी नाही गेलो पाहिजे. म्हणून त्रिकाळ पूजा अवसर केला पाहिजे. देवाचं चिंतन केलं पाहिजे. देव आपल्याला नक्की वाचवतील. आणि म्हणून देव म्हणतात मार्तंडाला हे बघ नियमाचं पालन कर. जे तुला नियम सांगतो ते कर. मग जेवढे नाही झाले ना तर थोडेसे तरी कर. म्हणून एतीची दशीची धरली पुरे 6 वचनाचाच आचार जर तुम्ही केले ना
तर देव वाचवणार तुम्हाला. दशी म्हणजे टावेलला पूर्वी दस्ती म्हणत होते, आणि त्या दस्तीला दशा असतात बघा थोड्या थोड्या निघलेल्या. जर तेवढे काही वचन धरलं तुम्ही, तेवढंही थोडस ही म्हणजे 25% तरी आपण 35% जरी समजा पास झालो तरी आपण वाचून जाऊ. पण आपण पासच होतो का नाही हा पहिला प्रश्न आहे. कमसे कम ढक्कल पास तरी व्हा. 35 मार्क पडल्यावर ढक्कल पास करण्याची पद्धत होती. आता माहिती नाही मला ढक्कल पास होतो की नाही, खरं की नाही. म्हणजे पुढच्या वर्गात हाय वा धक्का मारला आम्ही याला. कमसे कम तसं तरी व्हा. एखाद्याने सांगितल्यावर तरी करा. वय ना पुढे कर ना तू. त्याची आई नाही का आपल्या पोराला सांगत असते, वय बाबा दंडत कर, इकडं ते बाबा याच्या डोक्यावर हात द्या, डोक्यात नाहीये सांगा जरा याला, खरं की नाही. ढकलत असते ती, ते म्हणते बस ती ऐकत नाही. मला ती आई असल्यामुळं माणसं असतात त्यामुळं ते हा करतो गेलं मागे. पण तेवढं तर केलं ना, तेवढा तर फायदा झाला ना, दर्शन तर झालं ना. आणि धीरे धीरे माणूस डोक्यात येतो. डोक्यात घेण्यासाठी तुम्ही आले तर डोक्यात येणार कसे आहे ना. जे आपल्या लोक आहेत तिकडे तो आंबा जंगलचा पट्टा आहे, जंगल प्रदेश, काहीही लोक त्या ठिकाणी मारून खातात. कोणतेही जीव वगैरे काही पण, कपडे सुद्धा त्या पानाचेच, काहीच नाही माहिती. कशासोबत काय खायचं हे माहित नाही, शिजून खायचं का कच्चं खायचं हे माहित नाही. काही लोक कच्चही खातात. खूप अवघड आहे. म्हणून ज्ञान असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. म्हणून देव मार्तंडाला नियम सांगत आहेत, हे बघ मार्तंडा, 3 पहार विजन कर, आम्ही सांगतो ते ऐक. जर तू आम्ही सांगितलं ते केलंस ना तर तुला आहे ना असं असं होईल. मग आणि मग 3रा पहारी भिक्षाला जायचं. सगळ्यांची भिक्षा झाल्यावर तू जात जा. म्हणजे आधी सगळ्यांचं होऊ दे, म्हणजे त्यांना भेटू दे, तुला भेटो किंवा न भेटो. पण आपण काय करत असतो, आधी मला द्या, त्याला भेटत नाही तर नाही भेटत, मला काही घेणार नाही. आपली जागा आधी घेऊन घेत असतो. पदयात्रेला वगैरे गेलो ना, आपल्या ग्रुपची लगेच हा इतका पट्टा आमचा आहे आमच्या गावालाच. हा तुम्ही पदयात्रेला गेलो ना, फक्त बघत जा किती मजा येते. खूप अवघड आहे, खरं की नाही. आपल्या सवय लगेचे आपण जवळ घेत असतो. मग आपल्याला त्यांना बोलता येतं, काही म्हणता येतं, आणि जवळ घेता नाही, पाळखीचा नाही, तो काहीच नाही, तो काय बोलणार तर तुम्ही. मग तुमचा रिकामा टाइम जाणार नाही, तुम्हाला गाठीच करत बसावं लागेल. खरं की नाही. मग भिक्षा मागून गंगा तटी भोजन, गंगेच्या काठावर येऊन भोजन करा. कारण पाणी मागायची तुम्हाला गरज नाही, पाणी गंगेतच आहे. भोजन झालं की लगेच गंगेतलं पाणी घ्या प्या. आपण बसतो इकडं आणि पाणी बघतो तिकडं, खरं की नाही. कोणी पाणी आणा ना, कोणतं टपरा गिलास देईना. त्याच्यापेक्षा पाण्याची सागर जर आपल्याजवळ असती तर आपलं काम नसतं झालं का. पण ठेवण कोण वजन, पाण्याची बाटली कोण ठेवल, आहे ना, आळशी. खरे खोटे. म्हणून आपलं आपण तर करा, है ना. कोण आपल्यासाठी देणार आहे न देणार आहे. म्हणून आपली पाण्याची बाटली, आपलं पात्र आपल्याजवळ असलं की टेन्शनच नाही. आलं की सुरू, आणि देवाने सांगितलं आलं की सुरू करायचं, झालं की उठायचं. आपल्यात काही बंधन नाही. पण तितकंही नाही. गेला सांगणं इकडं ते तिकडं वाढीत इकून जातं. गेला सांगणं इकडं, याला तिकडं तिखट लागत तरी तिकडंच. अरे तुला कळायला पाहिजे होतं ना, एक बाटली आपण भरून आणायला पाहिजे होती. स्वतःसाठी सुद्धा लोक करत नाही, इतकी आळशी. हे कळायला पाहिजे जीवाला. मग गंगाच्या काठावर भोजन करा आणि पंचाळेश्वराला देवळामध्ये निद्रा करा, विश्रांतीला जा त्या ठिकाणी. देव नियम सांगत आहे. मग आणि तुम्हाला त्या ठिकाणी एक आश्चर्य दाखवू, चमत्कार दाखवू. कारण चमत्कारला नमस्कार करणारे लोक खूप आहेत.
जर तुम्ही नुसतं गावात सांगितलं ना बाबा हात बघतो आणि बस बाबा सांगतो ते खरं होतं, इतकी गर्दी होऊन जाईल मित्रांनो, नंबर लागून जाईल आपल्याकडे. कारण चमत्कारला नमस्कार, माझं खरं झालं म्हणे. एखाद्या बाईनं किंवा एखाद्या माणसानेच म्हणावं बस आपलं कामच झालं, बाबाने हात पाहिला. बाबाची चांदीच तुम्हाला रांगच लागते, आपला नंबर आहे आपला नंबर आहे. आणि इकडं देवीच्या देठापासून सांगू राहिलो तर कोणी ऐकणार है ना. आमच्या देवाने तसंच करून बघितलं, म्हणजे खरं सांगितलं की कोणी घेईना. देव म्हणले जा बरं, कैवल्य दान फोकरा, खरं की नाही. यात्रा भरलेली होती पैठणला. देव म्हणले जा, आगात चांदस गुडिये हो, कैवल्य दान देणारा, घाया घाया दान देणारा, तो आला से तुम्ही या हो, कैवल्य दान घ्या हो. दौंडी फोकरली, एक येईना, कोणी बघा ना. मग पुन्हा सांगितलं, सफेद दांडी पिवळी दांडी करू आला, जात असं फोकरा असं सांगा. म्हणजे जर्मन अल्युमिनियम, या अल्युमिनियमला सोनं करणारा एक जण आलाय बघा. आता आठ गर्दी आली का नाही. आपलं बघा, आपल्याकडे जर्मनचं ताट आहे, सोन्याचं करून द्या ना बाबा. ताटच निघाले सगळे बाहेर अल्युमिनियमचे. कैवल्य दानासाठी एक येईना. पुन्हा देव म्हणले बघा, उरी सुरी कोणी असेल ते एकदा पुन्हा फोकरा, दौंडी द्या, आहे की नाही. म्हणून ते नाही का गावात दौंडी देत असतो कोतवाल. ऐका हो ऐका, उद्या सकाळी ग्रामसभा. ग्रामसभात गर्दी, आपलं नाव यादीत आलं की नाही, पैसे आले की नाही, खरे की नाही. देव म्हणले जा, कैवल्य दान फोकरा. एक ऐका ना, एक कैवल्य दानी आला, 8 ठिकाणी वाकडा. 8 ठिकाणी वाकडा होता, त्याला चालता येईना, फिरता येईना, काहीच करता येईना. नागदेवाचार्य म्हणे अगा ऐका हो ऐका, कैवल्य दानी आला असे, तो घाया घाया कैवल्य दान देत असे. आगा चला, कोणीच येईना. आपण एक जण म्हणे काय म्हणले, कैवल्य दान देणारा स्वामी श्री चक्रधर स्वामी आले. असं मी येऊ का. जो 8 ठिकाणी वाकडा आहे तो आला. कम से कम त्याला तरी इच्छा झाली, इतक्या यात्रेत ना एकच जण आला. पांढरी दांडी पिवळी करू म्हटलं, ह्याट गर्दी आली. बचत गटाची मीटिंग म्हणलं की ह्याट गर्दी आली. खरं का नाही, आपला स्वार्थ आला की तुम्हाला सांगता आठ गर्दी होती का नाही. आणि निस्वार्थ करायचं म्हणलं की गर्दीच नसते. अशी कलियुगाची हवा आहे मित्रांनो. पण आपला स्वार्थ तो परमार्थ करा मित्रांनो, हा जन्म पुन्हा भेटणार नाही. काय होतंय मेल्यानंतर हे तत्वज्ञान ऐका, तेव्हा कळतं माणसाला. 84 लाख योनीमध्ये काय काय सांगितलं. 60 लक्ष वर्षाची चौकडी, काय होणार, काय म्हणणार तुमचा जीव. 60 वर्ष जगतो मित्रांनो आपण, त्याच्यातले अर्धे तर गेले. कम से कम शेवटी तरी देवधर्म करा. काही खरं नाही मित्रांनो, कोणी कोणाचं नाहीये. शेवटी विचार तुमचा तुमच्या जवळ आहे. मार्तंडाला देव नियम सांगत आहेत, मार्तंडा असं कर, देवळामध्ये झोप, भिक्षा माग, आश्चर्य दाखवा आम्ही तुम्हाला. आणि मग आमच्या दर्शनाला या. आश्चर्य बघितल्यानंतर पण कोणाला बोलायचं नाही, कोणाला काही सांगायचं नाही. आमच्या दर्शनाला परत या तुम्ही. मग काय म्हणतो मार्तंड. हो म्हणे महाराज ठीक आहे, पण मार्तंडच आहे.
हा एकदा भिक्षाला पाठवला आणि मामीच्या घरूनच भात आणला. देव म्हणले बघा भिक्षा व्यवस्थित करा, एका घरातूनच आणू नका बरं का. मामीच्या घरीच गेले, आंघोळ गोंगोळ वगैरे मस्तपैकी पाटावर मस्त तेल उठलेलं आंघोळ घातले, थकेल होते, मस्त झोपले बाजाव आणि भिक्षेची वेळ होऊन गेली. मामी म्हणे काय भिक्षेची वेळ झाली आणि मला भिक्षाला पाठवलं होतं, मग मी आता काही करा भिक्षा देऊन द्या म्हणे तुम्ही. मामीनं आपले पेव काढलेलेच होते, हात मला भात टाकला दिला बांधून मारताना झोड जा घेऊन. देव म्हणले काय मारताना भिक्षा आणली, तुम्हाला म्हणलं होतं नाही की घरच्या आणू नका, म्हणे नुसता भातच आणला. म्हणे महाराज सगळ्या गावात एकच पिऊ निघालं, सगळ्याचा भात सारखाच आहे म्हणे, सगळ्या गावात मागून आणला म्हणे मी. पाहिलं का. देव म्हणले अरे आम्ही सांगितलं ते केलं असतं तर तुमच्यावाले सगळे रोग आम्ही नाहीसे केले असते. तिथं पण बाईचा अभिमान घेतला मारतानाच, पण मारताना खतरनाकच. म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं कोणाला सांगू नका आम्ही आलो वगैरे. मामीने विचारलं पण सांगितलंच नाही. मामी लगी मागच मारतानाच. आता मामीनं भिक्षा दिले आणि हा म्हणतो गावात मागून आणले, जमलं की नाही. आणि देवासमोर मामीन तो आता दोघं हजर. लगेच मामी म्हणे महाराज आले तर सांगितलं नाही, मारताना आला तर सांगा ना म्हणे, चिप बसला होता. हे काय म्हणे एवढा मोठा भात दिलाय, सगळ्या गावात मागून आणला म्हणे तुम्ही. खरे खोटे मित्रांनो, सत्यार्थ प्रगटे. कुठे रोग नासले, नियमाचं पालन नाही. भिक्षा मागून आला असता तर देवाने रोग नासून टाकले असते ना. पण करायचं कोणी, फक्त माणसाला आयतं पाहिजे. आयतं मित्रांनो तुम्ही बघा प्रपंचातही भेटत नाही, कुठंच भेटत नाही, कष्टाशिवाय तर काहीच भेटत नाही. आमच्या देवाने स्पष्ट सांगितलं सुख साधने देवन पविजे नायका. म्हणून पण रात्रीच सांगितलं नाही. अहो इतकं चांगलं साधन आहे, नुसतं चावायचं गिळायचंच काम आहे बा. खरे खोटे. पण फक्त इकडे दोन आहेतच रेडी चहा करायला बाबा. नुसतं तुम्ही बसायचंय, करता की नाही काय माहित काही, फक्त गाठ्या वाढायच्या दाखवायचं. वरवडे करिता भित्राशी येईल एवढे केलं ना की तुमचा चहा रेडीच. आता तुम्ही इथं बसले की नाही नाश्ता रेडी हो राहिला, तुम्ही टेन्शनच नाही घ्यायचं, फक्त चावावा गिळावा येतुलेची. अहो त्याचं साधन इतकं गोड आहे, त्याचं साध्य कसं असेल त्याचा विचार तुम्ही तुमच्या मनात करा मित्रांनो. खरं की नाही. पण ते साधनच असायला नको वाटतं. देवाने सांगितलेले नियम थोडेसे नको वाटतात. म्हणून मार्तंडाला सांगितले, मार्तंडा असं असे नियमान राहायचं बरं का. मार्तंड म्हणला ठीक आहे महाराज. दंडवत घालताना निघाला, लागले श्रीकरणाला सरचरणाला. आला पंचाळेश्वरला. आता नियमाला सुरुवात झाली. मग आता चालू आहे 3 पहार विजन करणं चालू आहे. तिसऱ्या पहारी म्हणजे भिक्षा करतात 12च्या नंतर आणि गंगाच्या काठावर भोजन करतात. त्याचा नियम सध्या चालू आहे. देवाने सांगितलं ना. मग थोडं कमी ना करतो बरं का माणूस. रोज रोज ऐकून ऐकून जर एखादा देवपूजन नाही बसला तर लगेच आपण बघतो त्याच्याकडे, याला काय जमत नाही काय देवपूजन. बघतो की नाही हे सगळे बसलेले असते की मग ते म्हणते सगळे बसले मला बसावंच लागेल. ते म्हणते का बरं बसला नाही. खरं की नाही. म्हणून सगळे करत असला एखादाच जर समजा बाजूला निघला की तो उघडा पडतो. काय म्हणतो नाही रे आलोच मी, आवरलंच आता माझं हे पाहतो नाही. खरं की नाही. पण तसंच लागा काही ना काहीतरी मार्गात राहिल्यानंतर तुम्ही करणारच. पण मार्गात राहणं खूप महत्वाचं. आणि मग मार्तंड गेला. आता करू राहिला देवाने सांगितलं थोडं थोडं होईना तर काहीतरी करावंच लागेल ना. सांगितलं तर मग करत आहे. मग पंचाळेश्वराच्या देवळी निद्रा करीती. झोपायला आला त्या ठिकाणी.
आता रात्री त्या ठिकाणी देवळामध्ये आपलं विश्रांती करत बसतो. तो दोघी स्त्रिया आता देवाने सांगितलं होतं काही आश्चर्य दिसलं तर काही बोलू नका, काही म्हणू नका, फक्त तिथून माझ्याकडे या परत, आणि तिथून आल्यावर मला सेम वार्ता सांगा. मधातच कोणाला काही बोलायचं नाही, मौन राहा, भिक्षा मागा, गंगेच्या काठावर भोजन करा आणि एवढ्या दिवसात परत या, हा नियम सांगितला. नियमाचं पालन करायला पाहिजे ना. मग आता तांबळ कळस खळीचे सावले. आता त्या ठिकाणी काय झालं, रात्रीचे मध्यरात्री 2 स्त्रिया आलेल्या आहेत, 2 देवता आलेल्या आहेत, आणि हा मंदिरामध्ये त्या ठिकाणी विश्रांतीसाठी गेलेला आहे, झोपलेला आहे तो. या 2 जणी आल्या. आता त्यांचे ते खूप सुंदर असे कपडे, चैन, बांगड्या, आता ते दिव्य दीप्तायमानच आहेत, असं सगळं व्यवस्थित आहे. आता चैन वगैरे बांगड्या वगैरे असले की ते वाजणारच थोडंसं, एखाद्या स्त्रीनं घातल्यावर नाही का, म्हणजे हे होतं, वाजतं, आणि मग आपलं लक्ष जातच, आपण बघतोच. तशा त्या ठिकाणी 2 देवता त्या ठिकाणी आल्या, आणि मग आल्या आणि मंदिरामध्ये तो मार्तन झोपलेला आहे, बसलेला आहे. मग खडीची चोळीया हाती सोन्याचे परिये. आता खडीचा म्हणजे व्यवस्थित नखी वगैरे ते सगळं सोन्याचं आहे, म्हणजे जे घातलेलं आहे त्यांनी, आणि परियळ जे ताट गिट व्यवस्थित सगळे सोन्याचे आहेत त्या देवतेच्या हातामध्ये, आणि त्या आलेल्या आहेत त्या ठिकाणी, आणि हा मार्तन आतमध्ये बसेल. मग आईसिया ओवाळू आली, ओवाळायला आलेल्या आहेत त्या ठिकाणी, दारा पुढे उभी ठाकली आल्या, आणि दुर्जत उभा राहिल्या, आणि मार्तन आतमध्ये मग आल्या. आता समोर आल्या. मग मांगिले की पुढीले पुढी ते म्हणे. आता मागची पुढलीला म्हणते, म्हणजे 2 जण आहेत ना, ती मागची काय म्हणते, पुढलीला काय म्हणते, चालो भीतरी जाओ, चालो भीतरी जाऊ. आता पुढचीला दिसला मार्तन, मागचीला थोडा ती मागच्या पायरीवर आहे ना म्हणून दिसला नाही. मग ती मागची काय म्हणते पुढचीला, चल ना आतमध्ये, होय आतमध्ये जाऊ ना आपण. मग तो ते म्हणती, मग ती काय म्हणते, थोरे राऊळीचे असती, थोरे रावळाचा असते. अगं आतमध्ये आहे ना थोरा रावळाचा भक्त बसलेला आहे, गडबड जमणार नाही तिथं, नको जाऊ दे. आता ते एकमेकीमध्ये बोलायला लागले, आणि तिकडं मार्तन बसेलच. थोरा रावळाचा म्हणजे देवाचा भक्त आतमध्ये आहे, त्याला आपल्यापासून त्रास होता कामा नये, इथं गडबड गोंधळ जमणार नाही. मग हेच जाओ नये, इथं जाता येणार नाही आपल्याला, भीतरी मुदला राऊळांची असती, मुदला रावळांचे असते. हंसराजा स्वप्नी नाम स्वीकार, देवाविषयी भाकायची ती, आमची बाईसा वाया गेली. त्या बाबाचं पायवणी घेतलं, आणि बाबाला वर बसवलं, आणि आपण खाली बसली, आणि बाबाचा त्रिकाळ पूजा अवसर करते. बाईसाचं कर्मकांड देवाने सगळं धुवून काढलं, टाकलं उपटून, आणि तिचा जो पैवरतीचा मार्ग होता दिला सोडून, आणि बाबाची झाली ना, साधू झाली ना, आणि देवाची भक्ती करायला लागली. मग बाईसाचे जे शिष्य होते हंसराजा वगैरे ते लागले ना भुकायला. काय झालं म्हणे, काय माहिती आमच्या बाईला कोणता बाबा आला आणि काय खाऊ घातलं आणि काय नाही म्हणे, त्या बाबाचं सांगितलेलंच करायला लागली म्हणे, सगळं सोडलं म्हणे आपल्याला, आणि इकडं मानभाव होऊन गेली म्हणे. तसंच आहे, काही लोक मानभाव होतं की नाही, हे तिकडे भुकत राहतात, काय झालं काय नाही म्हणे, सगळं सोडलं म्हणे आपलं, आणि भावाळ झाली म्हणे. खरं की नाही, असं असतात काही लोक. मग ती लागली भकायला हंसराजा. मग आता बाईसाने सांगितलं एक दिवशी देवाला, म्हणे महाराज मी तुमची भक्ती करते, सेवा करते, मी चांगलंच करते ना म्हणे, तर ही भकते म्हणे, काही निंदा करते म्हणून माझ्यावाली, मी तुमचं पायवणी घेते, बाबाच्या मागं गेली ना, असं तसं काही म्हणते म्हणे. असंच म्हणतात लोक. एखादा जर कोणी दीक्षा घ्यायला निघाला ना, एका स्त्री किंवा पुरुष, गेले म्हणे हे बाबा मागं निघून. अशातलेच जास्त, कारण जो जे होणे असे तो तेच बोले, हे जे करतात ना हे तेच करतात घरी.
आणि म्हणून यांच्या मनात तेच, दुसरं काम कुठे यांना काही. मग हे जे बघता तेवढंच इकडे बघता, तसा प्रकारे. मग ही हंस राजा भुकत होती बाईसावर. मग देवाला सांगितलं म्हणे महाराज ही लय भक्ती म्हणे माझ्या, लय निंदा करते. असं बर. मुद्गलाचा स्वप्नात गेले देव, यम लोक आले आणि भुकत होती बाईसावर देवावर. कोण नैनो एक गोसावी आणला असेल तया ते वर बैसविले असे, आणि ही आमची बाई त्याचा त्रिकाळ पूजा अवसर करते अशी भकायची. रात्री स्वप्नात यम लोक आले. मुद्गलाचा घाव मोठा गदा घेऊन आले ना, एक मारायचं याच्या मुंडक्यात. श्री चक्रधर स्वामी आले, मारू नका, आमच्या भक्ताचा शिष्य आहे. मारू नका, तो आमच्या भक्त म्हणजे बाईसा यांच्या जवळचा आहे म्हणून मारू नका. नाही म्हणे याला बघू द्यात, लय नावं ठेवतो है ना, लय वाकडं बोलतो, याला करू द्या म्हणे वाकडं थोडं. लगेच दुसरा यम, मारू नका. 2दा 3दा झालं आणि देव स्वप्नात दिसायले, नियम लोक मारायले. आणि मग तिला जाग आली, बाई 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 वाचवा मी चुकलीये. म्हणजे काय झालं म्हणे, मी या बाबाला नाव ठेवते, त्या बाबाने मला वाचवलं. रात्री यमलोक मला मारायला आले होते, मुद्गल घेऊन आले होते. श्री चक्रधर स्वामींनी श्रीकर आत घातला आणि मी वाचले. बाईसा धावत पळत देवाकडे आली. म्हणे बाबा म्हणे हंस राजा आपणास बोलवत आहे. देव म्हणले आम्ही काय बांधील बैल काय, तिनं बोलवलं की जायला. म्हणे बाबा तसं नाही, कारण ती निंदा करत होती ना, म्हणजे निंदा करते जी श्रद्धा नाही, भाव नाही, त्याच्या घरी काय जायचं. आपण का त्याचे बांधील बैल थोडंच आहे, लगे बांधला की त्याच्या दोरजामध्ये. तसं देव म्हणले आम्ही बांधील बैल नाहीये, कारण निंदा करत होती, देव उदास होते. म्हणे बाबा तसं नाही, तिनं सगळी निंदा सोडून दिली, की आपलं नाव घेत आहे, आपण वाचवलं असं म्हणत आहे, तुम्हाला माफी मागत आहे महाराज ते. देव म्हणले असं, मग ठीक आहे. जो आपली माघार घेतो, क्षमा करतो, क्षमा मागतो, प्रायश्चित करतो, त्याला माफ करणं गरजेचंच आहे. म्हणून स्वामी गेले. आणि मग हंस राजा त्या ठिकाणी देवाला माफी मागते, महाराज चुकलं माझं, मी आपल्याविषयी काय नाही भकले, काय नाही बोलले, माझं चुकलं, मला तुम्ही वाचवलं. तेव्हापासून हंस राजा सुद्धा देवाची झाली. मुद्गलाचा घाव है ना, तसं त्या देवता काय म्हणतात, मुद्गल धरणारा, श्रीकर धरणारा. हंस राजा ते धरलं पैठणला. मुद्गलाचा थोडा रावळाचा आतमध्ये त्यांचा भक्त आहे. त्यांच्या भक्ताला जर थोडीशी खरूज जर आपल्याकडून आली ना तर जमणार नाही, कुठं उभा राहावं कळणार सुद्धा नाही है ना. म्हणून तुम्ही भक्त पाहिजे मित्रांनो. आणि जर तुम्ही भक्त असणार, कुठं जेवणार, कुठं थुकणार, कुठं लगवी सोच करणार, तर धरणार ना लोक तुम्हाला, लागन तुम्हाला काही बी. मग आपण कोणाच्या गलतीत सापडू नाही पाहिजे, असे आपलं त्या ठिकाणी सगळं पाहिजे. नाही तर बसले कुठेही लगवीला सोचला, जिथं देवता आहे जिथं काही आहे, त्या देवतेच्या मंदिरात गेले, लागले घाण करायला, लागले काही बोलायला. बिलकुल कोणाची आलोचना करायची नाही, त्या ठिकाणी घाण करायची नाही है ना. वैराचा देव आहे का आपण दगड हाणून मारावा का, बिलकुल काहीच करायचं नाही. आपण तिकडे जाता नाही, काही करत नाही, मग कचरा कशाला करायचा है ना. आणि मग त्या ठिकाणी हंसराजाने माफी मागितली देवाची, माझं चुकलं. तसं या देवता काय म्हणतात, तो मुद्गलाचा, मुद्गल धरणारा श्री चक्रधर स्वामींचा भक्त आतमध्ये आहे. मग अशा नावेक उभा राहिला दर्जात आणि आतमध्ये आहे तो. मग आणि मग निघाल्या. मार्तंड आहे तिथंच. आता मार्तंडानं पाहिलं, पहिल्या दिवशी ऐकलं,
देवाने आपल्याला सांगितलंय बोलायचं नाही, है ना, मौन भंगायचं नाही. आता काही काळ माणूस दम काढतो, पण काय सांगावं, माणसाला दमच निघत नाही. आपण म्हणतो ना, एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, बघू करत नाही. सावटी आपला तो निग्रह नाही होऊन जातो. तसं आता देवाने नियम सांगितलाय ना मार्तंडाला. मग दुसऱ्या दिवशी मागुती आली, दुसऱ्या दिवशी पुन्हा आले बघा देवता. मागुती तैसेची केले, मागोते तैसेची केले. पुन्हा ती एक देवता पुढे, एक देवता मागे. आणि ती म्हणते चल ना गे आगे, चल ना पुढे. नाही गे, थोरा रावळाचा आत असे गे, थोरा रावळाचा भक्त आत आहे. काय तुमच्या जवळ सुद्धा कोणी येत नाही मित्रांनो, जर तुम्ही भक्ती करणारे असणार तर. हा तुम्ही भक्त असणार तर मग काय प्रश्न आहे. पण जो अनन्य भक्ती करतो, पतिव्रतेचे दृष्टांत आहे, जो अनन्य गतीने देवाला शरण जातो, जंगल पेटलं तरी त्याच्या भोवती काहीच पेटणार नाही. हा, हे अनन्य भक्तीची शक्ती आहे मित्रांनो. नाही तर उठलं की कोण्या देवाच्या मागं कोणाच्या मागं पळायचं आपलं. आपला तो देव एक करुणी घ्यावा, कोणी सोडविना श्रीचक्र पाणी वांचुनी. आपला तो देव एक करून घ्या, त्याशिवाय तुम्हाला कोणी सोडत नाही. मग तिसऱ्या दी आली, दुसऱ्या दिवशी पुन्हा आल्या बघा त्या देवता. मग मार्तंडी म्हणतले, मार्तंड काय म्हणतो, एक मध्ये मे रात्री कोणी ठाईया. कोण येतं म्हणे रोज रोज मध्यम रात्री मधातल्या म्हणजे 12-1च्या दरम्यान तर येऊ राहिले म्हणे कोणी इथं येऊन बोलतं म्हणे दरवाजामध्ये. आता मार्तंडाला सांगितलं बोलायचं नाही, पण मार्तंडाला दम निघत नाही. मग काली तरी काली, काय म्हणे, काल तरी काल आल्या आणि आज तरी आज पुन्हा आल्या तुम्ही. सांगितलं ना 1, 2, 3दा झालं म्हणे तू. आपण म्हणतो की नाही, तसंच मार्तंड म्हणायला लागलं. कालची कालही झालं ना, आजची आजही झालं म्हणे. मग आजी तरी आली आती, मग तुम्ही कोणी, कोण आहेत तुम्ही, हे तुम्ही जाल की नव्हता. काय इथं काम तुमचं, कायला आलं तुम्ही. आता देवाने काय सांगितलं होतं, बोलायचं नाही. पण याला दम निघली नाही, याची झोप मोडली. हे लागलं बोल, कोण आहे. कालची कालही आल्या ना आज पुन्हा आल्या म्हणे तुम्ही. काल म्हणलं जाऊ द्या, पण आज पुन्हा तुम्ही आल्या. लागला बोलायला मार्तंड. मग आणि त्या अदृश्य झाली, आणि त्या अदृश्य झाल्या. त्या बाहेर येऊन पाहती तेवढी. आणि मार्तंडला वाटलं कुठे गेले बाबा ह्या, बघू कोण होतं बाबा इथं. मार्तंड आला बघायला. आता ते अदृश्य झालं. देवाने काय सांगितलं, तुम्हाला आम्ही आश्चर्य दाखवणार आहे, पण तुम्ही बोलायचं नाही, फक्त बघायचं. पण जमलंच नाही. आलं की बघायला कोण होतं इथं उभा, आणि ते अदृश्य होऊन गेलं. आणि बियाले, घाबरले ना आता, केदवा दिवस निघेल, कारण रात्री आलेले आहेत. घाबरले, कारण देवाने आपले नियम सांगितलं होता. आपण नियमांचं पालन केलं ना, आपण बोललो त्यांना. देवाने सांगितलं होतं कोणी काही बोलेल, कोणी काही म्हणेल तरी मौन असावं. पण आपलं मौन आपण भंगलं. आपण लगे कोण आहे काय म्हणायला गेलो, दर्जात बघायला बी गेलो, तिथं कोणीच नाही. आश्चर्य झालं, घाबरले ते. दिवस होतोच तर घाबरत होते. मग उदयाची निघाले, उद्याच लगे तिथून सुट्टी देवाकडे. मग गोदाव्यान पाती आले, आले देवाजवळ, दंडवते गात, दंडवत घातले, श्रीचरणा लागले, श्रीचरणाला लागले, बैसले, बसले. सर्वज्ञ म्हणतले, काय म्हणतात देव, मार्तंडा, काही वेळा मार्तंडा आले, लोककरीची आले ती. लवकरच आले म्हणते मी तर. तुम्हाला म्हणलं होतं ना आम्ही बोलवले येऊ नका, तुम्ही लगेच आले म्हणे. मग तेही म्हणतले, मग काय म्हणतो, काय
काय सांगू म्हणे महाराज तुम्हाला, आता सांगू राहिला. चोरी केली बाईसाची, बाईसाला येऊन सांगतो काय सांगू बाई, वाचलो लोकांनी मारलं, पण मी वाचलो, सगळं दिलं म्हणे काढून आणि दाबून ठेवलं, चोरी झाली म्हटलं. जाऊ दे म्हणे बाईसा, बरं झालं भाऊ तू तरी वाचला, तुला हाणलं गेलं नाही ना. नाही हाणलं, अशातला मारतात कलाकार. बाईसाला वाटलं बरं झालं भाऊ तू तरी वाचला, तुला मारलं नाही ना, बस झालं म्हणे, जाऊ दे आपले गेले तर पैसे. गेले कुठं, खिशात. असा मारतन कलाकार. तसं आता देवाला सांगला, काय सांगू महाराज, असे कलाकार असतात काही जीव. आताही बघा तुम्हाला अनुभव येतील काही, काय सांगावं तुम्हाला, मी इकडे गेलो तिकडे गेलो, नाही तर मी म्हणलो होतो येईन म्हणून, पण आलोच नाही आणि काहीच नाही. तिथंच होता, वाट्यावर बसेल. दुसरी आली, वाट्यावर बसेल म्हणते होते, मला तर म्हणे मी इकडे आहे तिकडे, लगेच तिथं पोहोचला. काय म्हणतो बाहेर गेला, मला सांगितलं म्हणे इथं बसेल, नेमकाच आलो होतो. मला कोणी सांगितलं म्हणा, खरं की नाही. लगेच उघडं पडतो, उघडं पडले झाकायचा प्रयत्न करतो माणूस. आता दोन्ही समोर असल्यानंतर काय झाकणार आहे, काही प्रश्नच नाही ना. मी पाहिलं याला वाट्यावर बसेल आणि हा म्हणतो मी नेमका, पण मग कसं का व्हायना, खोटं बोलणार, इकून ताणितो तिकून ताणितो आणि झाकायचाच प्रयत्न करतो, तर झाकत नाही मित्रांनो. एकदा फाटल्यावर त्याला थिगळ लागत असत. मग आणि मग देवाजवळ सगळा वृत्तांत सांगितला मार्तंडाने, सगळं सांगितलं मागचं. म्हणजे असं झालं, मध्यरात्री 2 स्त्रिया येत होत्या, त्या ठिकाणी काहीतरी बोलत होत्या. हाजी महाराज, महाराज त्या कोण होत्या, यावर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बोलतात, सांगतात, त्या देवता होत्या, दिव्य दीप्तायमान पर्याय घेऊन आल्या होत्या ओवाळण्यासाठी. मग तुम्ही इथं आहेत ना, म्हणून तुम्हाला ओवाळायला आल्या होत्या, ओळखीला आल्या होत्या. तुम्हाला म्हणलं होतं ना बोलू नका. आश्चर्य पाहिलं तर काही सांगू नका, बोलू नका, पण दम कुठे. त्या दरोज्यात आलं की याचं बोलणं सुरू झालं. तुमच्या ओळखीला आल्या होत्या, नियमाचं पालन नाही केलं म्हणून थोड्याहून चुकलं केलं, म्हणून थोडस तरी नियमाचं पालन करा. मार्तंडा, तुम्ही म्हणले ना आम्ही रीते, आम्हाला देव काही देत नाही, आणि आम्ही तुम्हाला सांगितलं तुम्हाला रीत नाही, तुम्हाला गुंट करतो, तुम्हाला देतो, पण आमच्या नियमाचं पालन करा. तुम्ही केलं. भिक्षा मागितली, भिक्षा आणा म्हणलं तेव्हा बी नाही, आता सांगितलं आताही नाही. तुम्हाला गुंट करायचे आम्ही मागे, तुम्हाला देऊ राहिलो है ना. डोळकल्या बाळकाचा घास भरवतोय देव तुम्हाला, खाय. म्हणजे लेकरू इकडं तोंड करतं, इकडं तोंड करतं, तिकडं तोंड करतं, इकडं तोंड करतं. मग ती आई काय म्हणते, आले असे न आले पाले. कोण्या शेजाऱ्याच्या घरी जाता नाही, आला असेल तिकडून जेवून पोट भरून जाऊ द्या म्हणून ती घालत नाही. मग आता आणि इकडे बघत तिकडे बघत. कसं आहे, काही लोक इकडे पाहतात तिकडे पाहतात, ह्या मंदिरात त्या मंदिरात, त्या मंदिरात ह्या मंदिरात. एक देव कुठे, मग देव काय म्हणतो, आई काय म्हणते, आला असं तुम्ही पोट भरून. खरं नाही. तुमचा धनी जर समजा तुमच्याशिवाय जेवत नसेल तर तुम्ही त्यासाठी जेवायचं थांबता, पण पोट भरून येत असेल तर जेवून येतात ते. मी मग जेवून बसते म्हणे, कोण थांबतंय, पण तरी वाट बघते, आलं नाही अजून. पण जर समजा तुमच्या वेगळं तो जेवण करत नसेल तर ही घरची पत्नी जेवण करेल का, करत नाही, पण पोट भरून येत. पुन्हा एखाद असे बी काही खरे खरं. कमसे कम आपल्या परिवारात तरी त्या ठिकाणी सुखी राहा, आनंदित राहा, सोबत जेवण करा, सोबत राहा.
आमच्या देवाने सांगितलं एकत्र खानपान कीच, पण आता एकत्र काहीच नाही, दोघच तिकडं तिकडं तिकडं, हे वेगळं करून खातं, ते वेगळं करून खातं, ते वेगळं करून खातं. याच्यामुळे तरी वाद झाला. आणि आमचे देव म्हणतात एकत्र या, एकत्र भोजन करा, आनंद या. अवघी यांची ब्रह्मांडाची देवता तुझी ओळखेची ती अवघ्या ब्रह्मांडाच्या देवता तुमच्या ओळखेला आल्या असत्या जर तुम्ही बोलले नसते का. ह्या दोन आधी आल्या होत्या, पण दम निघली. दमच नाही तुम्हाला सांगतो माणसाला, धीरच नाही, धैर्य नाही. धीर आणि धैर्य कधी सोडायचा नाही. आमच्या देवाने सांगितलं तुम्ही धीरवीरा व्हावा किंगा. घाबरायचं नाही. तलवार हातात घेतली ना, शिमे उभा आहेत ना, बास तार अथवा मार प्रभू तो नाथानाथाचा. देवाला दिलेलं देव हे आपलं थोडंच आहे, आपण देवासाठी करायचं. आणि धीर आणि वीर कधीच सोडायचा नाही. तुमच्यावाला धैर्य गांभीर्य नाहीच झालं की माणूस मागे सरकायला लागतो. युद्ध करणारे पुढे सरकते. हिटलरचं माहिती आहे तुम्हाला, त्यांनी पुन्हा उभा केलं ते सगळे मागे सरकलेले. हिटलरनं काय मागे सरकता म्हणे, त्याला युद्धाला चला. त्यांनी पुन्हा सांगितलं, पुन्हा तयार केले. ज्या वेळेस तो प्रवचन देत होता ना, त्यावेळेस भाया मागे करत होते सगळे. अरे आपण 10 असलो तरी काय झालं, पण 100 जण होतो, दोन पडो मागे सरकायचं नाही. आपला धीर धैर्य कधी सोडायचं नाही. आपण धरले नाही, सोडायचं नाही. मेला तरी चाला, पळायचं नाही. हा देवासाठी दिलंय ना, हे देह आपलं कुठे आहे. देव सांभाळण्याला, देव सगळ्याची व्यवस्था करतो. फक्त आपण देवाचा विधी करायचा, देवाने सांगितलं ते करायचं. आणि देवाने सांगितलं थोडस तरी खरं, तुला मी कोणाला टच सुद्धा करू देणार नाही. तेवढंही केलं ना तुम्ही विजयी होऊन जाता. मग आणि मार्तन शांत बसले. तुम्ही म्हणा ना काही गोमट होत नाही. सगळ्या देवता तुम्हाला ओवाळायला येणार होत्या, दम काढली का तुम्ही, त्याला मन भरलं. आणि तुम्हाला म्हणलं होतं इतक्या दिवस थांबा, तुम्ही लगेच आले. सकाळी घाबरत होतो महाराज, सकाळी लवकर निघून आलो. सांगितलं काय होतं तुम्हाला, केलं का तुम्ही ते. आणि पुन्हा म्हणता महाराज मला काही गोमट होईना, गोमट होईना. सांगितलं ते केल्यावर का गोमट होत नाही. देव त्या ठिकाणी मार्तंडाला बोलत आहे. यावरी गोसावी मोदळ्याचा दृष्टांत निरूपिला. दृष्टांत सांगितला. याचे घेते द्वार साने, सांडिते द्वार थोर. तुम्हाला सांगितलं तर बोलू नका, करू नका. तुम्हाला थोडस घेतलं, तुम्ही आमच्यावर सांगितलेलं तेवढं थोडस केलं आणि लगेच सांगायला इथं आले. म्हणजे थोडीशी दम काढायची होती ना. सगळ्या ब्रह्मांडाच्या देवता तुम्हाला ओवाळायला आल्या असत्या, अजून वेगवेगळं आश्चर्य तुम्हाला दिसलं असतं. पण आम्ही नियमाचं तुम्हाला पालन करायला सांगितलं, तुम्ही केलं नाही. आणि पुन्हा म्हणता महाराज मला काही गोमट करत नाही. आणि एवढं मोठं गोमट करणार होतो आम्ही तुम्हाला, पण तुम्ही धीर नाही धरला. पण धीर धरा मित्रांनो, धैर्य धरा. देवाच्या विधीचं पालन करा, 11 विधीचं पालन करा. माझ्याकडनं होणार नाही हे कधीच म्हणू नका. नाही हा शब्द आपल्या शब्दकोशातच नाही पाहिजे. सकारात्मक ऊर्जा राहू द्या. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह माहिती आहे ना, कोरोनामध्ये जो पॉझिटिव्ह आला त्याला धरलं गेलं, जो निगेटिव्ह आला त्याला सोडण्यात आलं. आपण पॉझिटिव्ह राहायचं, धरून राहायचं, धर्म धरून राहायचं, पक्का धरायचा. मेलं तरी सोडायचं नाही. मरायचं देवासाठी तर काय प्रश्न आला. देवाला दिलं ना, देवासाठी आपण त्या ठिकाणी जन्म घेतला. कोणी काही म्हणलं तरी आपलं काम काय, धीर वीर आपला देव तो आपण करायचा. आजपर्यंत केला नसेल तर देवाला क्षमा मागा की महाराज
मी धीर सोडणार नाही. धैर्य गांभीर्य आणि 11 विधीचं पालन करत राहील. तोडकं मोडकं का होईना पण करण्याचा प्रयत्न करीन महाराज. आजपर्यंत केलं नाही म्हणून मला क्षमा करा. प्रतित पावन दीन दयाळा दया करी रे स्वामी अज्ञानाने घडले पातक म्हणून पापियाने दया करी रे स्वामी. ज्या मनाने पाप कल्पिलो ते मन तुला दिले मी. दया करी रे स्वामी. ज्या वाचेने जना दुखविले ती वाचा तुला दिले मी. दया करी रे स्वामी. देहाने हा कर्म कराया दास तुझा मी झालो. पतित पावन दीन दयाळा दया करी रे स्वामी. दया करी रे स्वामी. दया करी रे स्वामी. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय.